दिवसाची अशी काय गोड सुरुवात करून मी पोहे बनवायला घेतले नाश्त्यासाठी. झटपट बनणारा नाश्ता म्हटला की पोहे आला, त्यात माझा आवडीचा. सो छान असे पोहे बनवायला घेतले. पोहे बनवून घेतल्यानंतर छान कोथिंबीर वगैरे घालून ती ठेवून दिली, कारण मला आणखीन आधी तिचं आवरायचं होतं. तिला भाजी भात वगैरे डब्यासाठी करायचं होतं. सो पोहे बनवून तिला खायला दिलं, कारण मला खायचं तर होणार नाही, स्कूलला सोडून आल्यानंतरच मला खावं लागणार. सो मी ही भाजी आज बनवत आहे. याला इथे आम्ही तोटकुरा असं म्हणतात, पण मराठीत काय म्हणतात मला पण एवढं नाही माहिती. सो छान कांदा सगळं आपण म्हणजे रेग्युलर जसं मेथीची भाजी बनवतो त्याच प्रकारे मी नॉर्मल फ्राय करून दिली. पण मी यामध्ये थोडंसं इक्वल टोमॅटो घातले आहे, कारण नुसती ही फ्राय भाजी आदिती नाही खाणार, कारण कुठल्याही पालेभाज्या तिला नुसते फ्राय नाही आवडत. म्हणून मी शक्यतो इक्वल टोमॅटो मिक्स करूनच देते. शेंगाचं कूट वगैरे घालून छान अशी भाजी बनवली. तोपर्यंत आधी तिचा नाश्ता पण करून झाला होता. तिचं आंघोळ हे ते गोष्टी मला आवरायचे होते, ते सगळं काही मी आवरून घेतला, कारण तिला स्कूलला सोडायला जायचं होतं. मग तिला स्कूलला सोडून जाऊन आल्यानंतर मला पण नाश्ता करायचा होता. ऑलरेडी नाश्ता थंड झाला होता, पण काय करणार, खूप भूक लागली होती. मी पटापट छान असा नाश्ता करून घेतला. नाश्ता करून झाल्यानंतर मनूला पण छान समाधान करायचं होतं. सो मनूला समाधान वगैरे करून मी बाकीच्या गोष्टी आवरून घेतले. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.